ऑन स्ट्राईक असतील विशाल बर्डे, सामना करतील अमोल झिने यांचा. अष्टपैलू खेळाडू अमोल झिने. पहिला चेंडू मिश्रण केलंय त्यामध्ये अमोल यांनी. पायाचा वेध घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने लेग बाईकच्या स्वरूपामध्ये खातं उघडलंय संघाचं. एक धाव. सुंदर अशी लय प्राप्त केली अमोल यांनी. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. स्लॉट मध्ये चेंडू होता. चोख प्रत्युत्तर सीमारेषे पार. चौकार. धाव संख्या पुढे सरसावते. 5 धावा 0 बाद. शॉर्ट पिच चेंडू होता. समजू शकले नाही त्या ठिकाणी गणेश. चेंडू जातोय. एक धाव. ऑन स्ट्राईक असतील विशाल बर्डे, सामना करतील अमोल झिने यांचा. एक विस्फोटक फलंदाज विरुद्ध भेदक गोलंदाज. गतीमध्ये थोडीशी या ठिकाणी परिवर्तन केलं होतं अमोल यांनी. चेंडू जातोय निर्धाव. आपापसामध्ये प्रोत्साहन वाढवताना दोन्ही संघ, दोघांनाही शुभेच्छा असतील BPL 2022 या स्पर्धेमध्ये. परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 6 धावा 0 बाद. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6 धावा बिनगडी बाद. बुल्स 11 संघ पहिलं काय षटक पाहायला मिळालं आपल्याला. अतिशय सुरेख टप्प्यावरचा षटक होतं. कोणत्या याचा प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये आला नाही. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज. आणि या आवश्यकता असते जर विचार केला तर तुमच्या समोर इन फॉर्म दोन्ही फलंदाज असतील.
कालचा शेवटचा सामना जर आठवला तर अतिशय टप्प्यावरची गोलंदाजी झाली होती शिवनेत्र 11 संघाच्या गोलंदाजांकडून. आज मात्र नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने मैदानावरती दाखल झाले आहेत शिवनेत्र 11 संघाचे खेळाडू. आणि अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला अमोल झिने यांच्याकडून. ज्या प्रकारची आवश्यकता आहे गोलंदाजीमध्ये तशाच प्रकारच्या गोलंदाजीचं परिवर्तन करताना संघाचे कर्णधार सतीश उबाडे. आवश्यकता सुद्धा असतेच थोडंसं परिवर्तन करताना, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये, तर मग बघण्यास हरकत नाही. अतिशय सुरेख प्रकारचा हा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील अमोल झिने. आणि काय फेकी पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारची फेकी सरळ यष्टीवर आदळते फेकी, परंतु एकच धाव मिळेल. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठे ना कुठे चांगली फलंदाजी करावी लागेल, संधीचं सोनं करावं लागेल. जर विचार केला तर 12 चेंडूंचा पॉवर प्ले असतो. मोठे फटकेबाजी करणे आवश्यक असते. जरा क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 2च खेळाडू 30 यार्डच्या बाहेर असतात. आणि आता पुन्हा मात्र तेवढाच चांगल्या प्रकारचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारचा परिवर्तन पाहायला भेटतात चेंडू मध्ये सूरज यांच्याकडून. सुरेख टप्प्यावरची गोलंदाजी करताय सूरज. आवश्यकता सुद्धा आहे. आता मात्र फुलटॉस लेनचा हा चेंडू होता, सरळ डोलून दिलाय सीमा रेषा पार. आणखीन एक मोठा 6 धावांसाठी. धावसंख्या 14 धावा. दुसरा षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि आवश्यकता सुद्धा होती या फटक्याची. गणेश यांच्या फळीमधून येतोय षटकार. पुन्हा एक परिवर्तन केलेला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळलेला हा चेंडू होता. आता मात्र साधतोय तो शरीराचा वेद आणि निर्धाव चेंडू येतोय. थोडासा हलचल झाली होती. धाव घेण्यासाठी मात्र परतावं लागतंय विशाल यांना. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा परिवर्तन केलं होतं. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. शरीराचा वेध घेतोय. संकटामध्ये सापडता येतात फलंदाज गणेश आणि कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावं लागेल. दुसरा षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 14 धावा स्थिर धावसंख्या. वारंवार थोडेसे बदल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका होता. आता मात्र अडवू शकले नाही क्षेत्ररक्षक. चेंडू सरळ जातोय. आता चौकार 4 धावांसाठी. षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. बिनगडी बाद बुल्स 11 संघ. दोन षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या पोहोचली आहे 18 धावा 0 बाद. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय अमोल यांनी. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत अमोल. सामना करतील विशाल बर्डे.
सुंदर असा फटका या ठिकाणी विशाल यांच्याकडनं. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धावफलक पुढे सरसावेल. 22 धावा 0 बाद. शॉर्ट पिच हा चेंडू मिश्रण केलं होतं गतीमध्ये. समजू शकले नाही विशाल. या ठिकाणी झेल बाद होत आहेत. विशाल बर्डे माघारी परतावं लागेल. परत एकदा झेल घेताना दिनेश कुमार. आता मात्र नवीन फलंदाजीचा भार स्वीकारतील खली जाधव. बुलढाण्याचा हा खेळाडू BPL 2022 या स्पर्धेचं मैदान गाजवताना. ऑन स्ट्राईक असतील गणेश. सामना करतील अमोल यांचा. परत एकदा थोडा अभाव दिसलाय रनिंग बिटवीन विकेट मध्ये. घातक होऊ शकले असते परंतु या ठिकाणी फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. कुठली हानी नाही. धावफलक पुढे सरसावेल. 23 धावा 1 गडी बाद. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील खली. सामना करतील अमोल यांचा. एक विस्फोटक फलंदाज सामना करेल अमोल यांचा. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. पुरेपूर फळीवरती आला नाही आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. खली माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती लागलेला हा खलीचा झटका. आणि सुरेख असा झेल टिपलाय गजानन यांनी. खूप खूप अभिनंदन अमोल आणि गजानन. BPL 2022 या स्पर्धेमध्ये मैदान गाजवताना. दोन गडी बाद केले त्या ठिकाणी अमोल यांनी. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते BPL 2022 या स्पर्धेमध्ये. शिवनेत्र 11 वर्सेस बुल्स 11. दोन्ही संघाचे संघ मालक सामन्याचा आनंद घेताना प्रोत्साहन वाढवताना आपल्या संघाचं. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमोल यांच्याकडनं. परत एकदा चेंडू जातोय निर्धाव. मैदान गाजवताना भेदक गोलंदाज अमोलजीने. सुरेख गोलंदाजी. परत एकदा अचूक टप्प्यावरती. कुठल्याच प्रकारची संधी दिली नाही गणेशांना. चेंडू जातोय परत निर्धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये 23 धावा 2 गडी बाद. काय सुंदर सामना रंगतो या ठिकाणी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली अमोल यांच्याकडनं.
तीन षटक समाप्त होत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23 धावा, दोन मोठे झटके लागले ते एम एस बॉल बास्टर संघाला. खली आणि विशाल यांच्या रूपामध्ये काय गोलंदाजी होते. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली अमोल झिने यांच्या माध्यमातून आणि कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. एम एस शिवनेत्र 11 संघ अतिशय नव्या ताकदीने मैदानावरती उतरत आहे. अतिशय चांगल्या प्रकारची सखोल गोलंदाजी मैदानावर होत आहे. पुन्हा एका खराब चेंडू, वाईटच्या स्वरूपात हा चेंडू, एक अतिरिक्त धाव येते आहे. विचार केला तर नवीन गोलंदाज असतील दिनेश बकाले. पुलटा स्वरूपाचा हा चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतील. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आपल्याला. एक मात्र धाव मिळते आहे. आवश्यकता असते जर विचार केला तर आज प्रत्येक खेळाडूमध्ये जोश दिसतोय शिवनेत्र 11 संघाच्या. पुन्हा एका खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय गणेश यांनी एका धावेसाठी. दिनेश बकाले एक अनुभवशाली गोलंदाज असतील मैदानावरती गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक 26 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र थोडेसे मोठी फटकेबाजी करावी लागेल प्रकाश यांना. आणखीन एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार 4 धाव्यांसाठी. प्रकाश गुडवे त्यांच्या विचार केला तर कालच्या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी त्यांनी केली होती. 18 चेंडू 50 धावा जलदरित्या त्यांनी मैदानावरती केल्या होत्या. आज मात्र तशाच खेळीची आवश्यकता असेल बुल्स 11 संघासाठी. जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 2 मोठे झटके तुम्हाला लागले आहेत आणि आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक असेल. पुन्हा एका खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र खेळून काढलाय तो मिडऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील सचिन मिसाळ. एक धाव मात्र अर्जित करतायत. धाव संख्या 31 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बुल्स 11 संघाने काय गोलंदाजी होते आहे. पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावरचा हा चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू येतो आहे. आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, परंतु चतुर्विद्या गोलंदाजी करतायत दिनेश. आपण बघू शकता बुलढाणा प्रीमियर लीग पर्व दुसरे 2022 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत प्रक्षेपण या सामन्याचं होत आहे. WDZ यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. फुटटॉस त्यांचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी तैनात असतील आला आणि दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा अर्जित करते. आता चांगली रणनीती विकेट्स म्हणावे लागेल मैदानावरती. षटक समाप्त होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 33 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बुल्स 11 संघ. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 33 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय गजानन काकडे यांनी. ऑन स्ट्राईक असतील प्रकाश गुळवे.
एक विस्फोटक फलंदाज सामना करतील गजानन एका विस्फोटक फलंदाजाचा. ऑन स्ट्राईक असतील प्रकाश सामना करतील गजानन यांचा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली BPL 2022 या स्पर्धेमध्ये गजानन यांच्याकडनं. स्लॉट मध्ये चेंडू होता. सुंदर असा प्रत्युत्तर त्याला प्रकाशांचं. सीमा रेषे पार उत्तुंग असा षटकार. धाव संख्या पुढे सरसावते. 39 धावा, 2 गडी बाद. परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेने टोलावून दिला होता प्रकाश यांनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमोल यांचं. केवळ आणि केवळ 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावेल 40 धावा, 2 गडी बाद. परत एकदा सुंदर असा अचूक टप्प्यावरती चेंडू. केवळ आणि केवळ 1 धाव. ऑन स्ट्राईक असतील प्रकाश. परत एकदा पुलटो स्वरूपाचा चेंडू. कट मारण्याचा प्रयत्न. केवळ आणि केवळ 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील गणेश. सामना करतील गजानन यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता गणेश यांच्या. उत्तम असा काय टोलवलाय सीमारेषे पार. फ्लॅट 6 फ्रॉम गणेश. धाव संख्या पुढे सरसावेल 48 धावा, 2 गडी बाद. परत एकदा पुलटो स्वरूपाचा चेंडू होता. सुंदर असं प्रत्युत्तर त्याला गणेश यांचं. सीमारेषे पार चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 52 धावा, 2 गडी बाद. विनंती असेल अतिरिक्त खेळाडूंना आपल्या संघासाठी ड्रिंक्स घेऊन जावं. आणि आमचे आदरणीय मायाबाई यांना सुद्धा विनंती असेल पंचांना जलधारा पुरवाव्यात. मायाबाई इंतू स्पष्ट आहे.
5 षटक समाप्त होत आहे. 5 षटकांच्या समतीनंतर धावसंख्या 52 धावा. काय फटकेबाजी पाहायला मिळाली या 5व्या षटकामध्ये आपल्याला. अतिशय विस्फोटक फलंदाजी झाली. 19 धावा आल्या त्या षटकामध्ये. आवश्यकता सुद्धा होती अशा एका मोठ्या षटकाची. दबाव होता, थोडा दबाव रिलीज करताना दोन्ही फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील दिनेश बकाले. मागचं षटक अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी कालवलं होतं. आता बघूया आता सेट फलंदाज असतील प्रकाश गुडवे ऑन स्ट्राईक. उलटा स्वरूपाचा हा चेंडू होता. पुन्हा डॉलर दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धाब्यांसाठी. प्रकाश एक विस्फोटक फलंदाज आज मात्र त्यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा दिसत आहेत मैदानावरती. संधी मिळेल त्या संधीचा पुरेपूर फायदा घेताना प्रकाश प्रत्येक चेंडूवरती परखून फलंदाजी करतायत. पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. पुन्हा जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार चौकार 4 धाव्यांसाठी. विचार केला तर उलटा स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू होता. पुन्हा अतिशय चतुररित्या खेळून काढलाय तो. चौकार 4 धाब्यांसाठी. आता मात्र परिवर्तन केलं होतं दिनेश यांनी. मात्र खेळू शकले नाही प्रकाश आणि निर्धाव चेंडू येतो आहे. एक 2 मोठे फटके लागल्यानंतर मनस्थिती चेंज होत असते गोलंदाजाची. त्यावरच ठामपणे गोलंदाजी करताना दिनेश. नाही का चांगला प्रहार केला जातोय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील मात्र थोडस मिसफील्ड होते आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पुन्हा चौकार 4 धाव्यांसाठी. धावसंख्या 66 धावांवर जाऊन पोहोचते. 6वं षटक. काय या फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. मागच्या 2 षटकांमध्ये अतिशय विस्फोटक फलंदाजी झाली आहे प्रकाश आणि गणेशच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा आता परिवर्तन केलं होतं चेंडू मध्ये दिनेश यांनी. निर्धाव चेंडू येतो आहे. आवश्यकता असते जरा विचार केला तर फलंदाज सेट फलंदाज आहेत आणि परिवर्तन करणे आवश्यक असतं गोलंदाजीमध्ये. पुन्हा एका पंचाकडे अपील होत आहे. बघूया आता काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पंचाकडे अपील झाली आहे. आता मात्र परिवर्तन केलं होतं दिनेश यांनी. पंच संवाद साधताना एक डिसिजन देणं अवघड असतं. जर विचार केला तर छोटासा आणि पंचाचा इशारा येतोय. बाद होता येत प्रकाश आणि आता मात्र मोठा झटका लागतोय. सेट फलंदाज प्रकाशला जावं लागेल तंबूच्या आसराला पुन्हा एकदा परत. आणि काय चतुर गोलंदाज आहेत दिनेश. अतिशय परखलं होतं त्याचा टप्प्यावरती चेंडू होता आणि आता मात्र परतावं लागतंय प्रकाश यांना. मोठा झटका मोठा हादरा लागतोय बुल्स 11 संघाला. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होते प्रकाश. परतावं लागेल. षटक समाप्त होत आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बुल्स 11 संघ. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 66 धावा. 3 गडी बाद. या ठिकाणी फलंदाजीचा भार स्वीकारलाय शुभम यांनी. आणि परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारताना गजानन. ऑन स्ट्राईक असतील गणेश.
ऑन स्ट्राईक असतील गणेश, सामना करतील गजानन यांचा. काय सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. यॉक स्वरूपाचा चेंडू समजू शकले नाही गणेश. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या अजूनही स्थिरच 66 धावा, 3 गडी बाद. परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हलक्या हाताने खेळून काढला होता. कडक प्रहार होता, परंतु क्षेत्ररक्षण त्याच प्रकारचं. 2 धावा घेण्यामध्ये या ठिकाणी समाधान गणेशांना. 68 धावा, 3 गडी बाद. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चोख प्रत्युत्तर आणि या ठिकाणी नो बॉल. पंचांचा निर्णय. सुंदर असा फायदा नो बॉलचा या ठिकाणी गणेश यांच्या फळीमधनं. उत्तुंग असा षटकार सीमा रेषे पार. धाव फलक पुढे सरसावेल. 75 धावा, 3 गडी बाद. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी. उत्तुंग असा षटकार गणेश यांच्या फळीमधनं. बुलढाणा जिल्ह्यामधील केसापूरचा हा खेळाडू गणेश मैदान गाजवताना BPL 2022 या स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन गणेश. आक्रमक पवित्रा धारण केला या ठिकाणी गणेश यांनी. सुंदर सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. मी या ठिकाणी YouTube लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय BPL 2022 या स्पर्धेमध्ये. परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न दिनेश कुमार यांचा, मात्र चुकले. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळालंय गजानन यांच्याकडनं. चेंडू जातोय निर्धाव. वैयक्तिक गणेश 23 चेंडूचा सामना करत 49 धावांवर खेळत आहे. खूप खूप अभिनंदन गणेश यांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चोख प्रत्युत्तर आणि षटकाराच्या साह्याने या ठिकाणी गणेश यांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन गणेश यांचं. BPL 2022 मैदान गाजवताना गणेश. आपले आदरणीय प्रेक्षक यांना विनंती असेल, सामन्याचा आनंद घेताना कृपया आमच्या मैदानामध्ये चेंडू फेकावा. आदरणीय प्रेक्षक. षटक समाप्त होत आहे. 60 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 91 धावा, 24 चेंडू आणि 55 धावांची खेळी केली आहे. गणेश यांनी आता सुद्धा मैदानावरती
अतिशय चांगल्या प्रकारचे विस्फोटक फलंदाजी करतायत गणेश. काय या फटकेबाजी बघायला मिळाली मागच्या 2 षटकांमध्ये. अतिशय चित्रीकरणानं बदलून टाकलं या डावाचं. विचार केला तर आधी थोडा दबावामध्ये आता बुल्स 11 संघ आता मात्र काय फलंदाजी गणेशच्या माध्यमातून झाली. धावसंख्या 7 षटक 91 धावा. अतिशय सन्मानजनक धावसंख्या धावपलकावरती आहे. आणि परिवर्तन करणे आवश्यक असेल मैदानावरती जरा विचार केला. गोलंदाजीचा भार तेवढ्या चांगल्या प्रकारचा बघायला मिळत नाहीये. खराब टप्प्यावरती गोलंदाजी होते आहेत. मागच्या 3 षटकाचा विचार केला तर आता मात्र त्या ठिकाणी पायऱ्याची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आदरणीय प्रेक्षकांना विनंती असेल थोडा चेंडू फेकावा मैदानामध्ये. आदरणीय प्रेक्षक, खूप खूप मनोरंजन होते सामन्यामध्ये BPL 2022 या ठिकाणी. आणि खूप खूप आभार प्रेक्षकांचं. या ठिकाणी प्रेक्षकांनी चेंडू फेकलाय, सहकार्य या ठिकाणी लाभलंय. खूप खूप धन्यवाद. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि गोलंदाजी मार्कवर येथील त्या संघाचे कर्णधार सतीश उबाळे. कारण विचार केला तर एक अनुभवशाली गोलंदाज आहेत सतीश आणि डावखुरे फलंदाज असतील शुभम चव्हाण. म्हणण्यास हरकत नाही कशा प्रकारचा फायदा उचलतील या बॅटिंग पॉवर प्लेचा. धावसंख्या 91 धावा. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी तैनात असतील सूरज आणि एक मात्र धावा अर्जित करतायत गणेश. एक सेट फलंदाज असतील. आता बघूयात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतील. कारण जर विचार केला तर मागच्या 3 षटकात पुरेपूर फायदा घेतलात गणेशांनी. पुन्हा अतिशय सखोल फटका लगावला जातोय गणेशांच्या पडीमधून. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार चौकार 4 धावेंसाठी. गणेश ऑन फायर. आणि आवश्यकता सुद्धा होती. ज्या प्रकारे संघ संकटामध्ये सापडला होता त्या संकटाच्या बाहेर काढत अतिशय सन्मानजनक धावसंख्येवर धावसंख्या नेऊन पोहोचवली आहेत गणेशांनी 96 धावांवर. पुन्हा पुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पुन्हा फायदा उचलताना एक टप्पा सीमारेषा पार चौकार. लागोपाठ येत आहेत 2 चौकेर. अतिशय विस्फोटक फलंदाजी होत्या गणेशच्या पडीमधून. आणि विचार जर केला तर खराब टप्प्यावरची गोलंदाजी म्हणावी लागेल शिवनेत्र 11 संघाच्या गोलंदाजांकडून. आधीचे जरा 2 षटक सोडले तर अतिशय पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील सचिन मिसाळाने एक मात्र धावा धावायचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गणेश यांनी. धावसंख्या बघितली तर 101 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडंसं परिवर्तन केलं होतं सतीश यांनी. या ठिकाणी गणेश यांच्या या आक्रमक खेळीसाठी निलेश चव्हाण यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे समालोचन कक्षामध्ये. खूप खूप अभिनंदन गणेश. पुन्हा मोठा फटका येतोय गणेशांच्या पडीमधून. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार 6 धावेंसाठी. षटक समाप्त होत आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली 108 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बुल्स 11 संघ. आठ षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 108 धावा 3 गडी बाद.
सुंदर अशी फटकेबाजी करताना गणेश गायकवाड मैदान गाजवतायत BPL 2022 या स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन गणेश. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत सूरज. एक भेदक गोलंदाज बुलढाणा नगरी मधला हा खेळाडू सूरज. सामना करेल डावखुरा फलंदाज शुभम. स्लॉट मध्ये चेंडू होता शुभम यांच्या. सुंदर असं प्रत्युत्तर सीमा रेषे पार. चौकार चौकार. धाव फलक पुढे सरसावेल. 112 धावा 3 गडी बाद. स्लॉट मध्ये चेंडू चोख प्रत्युत्तर लागोपाठ दुसरा चौकार सीमा रेषे पार. स्लॉट मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी चेंडू हवेत असेल आणि या ठिकाणी झेल बाद होताना शुभम माघारी परतावं लागल आणि परत एकदा झेल घेताना दिनेश कुमार. गणेश यांच्या खेळीसाठी परत एक पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे समालोचन कक्षामध्ये. आदरणीय प्रवीण भाऊ बैरागी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. 1002 रुपये तब्बल नगद या ठिकाणी रक्कम जमा झालेली आहे गणेश यांच्या नावावरती. खूप खूप अभिनंदन. BPL 2022 या स्पर्धेमध्ये आक्रमक फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक. या ठिकाणी परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये सूरज यांनी आणि माघारी परतवलंय गणेश यांना. एका आक्रमक फलंदाजाला त्रिफळा चीत केलंय सूरज यांनी. सुंदर गोलंदाजी BPL 2022 या स्पर्धेमध्ये सूरज माघारी परतवलंय. ऑन हॅट्रिक असतील सूरज इंगळे. बघूया सुंदर असं सामना रंगतोय. आता मात्र नवीन फलंदाज वैभव. सौचा हा खेळाडू वैभव सामना करेल सूरज यांचा. हलक्या हाताने खेळून काढलाय. केवळ आणि केवळ एका धावेनं खातं उघडलंय वैभव यांनी. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील योगीराज शेळके. सौचा हा खेळाडू योगीराज सामना करेल सूरज यांचा. अतिरिक्त धाव वाईट बॉल. धाव संख्या पुढे सरसावेल.
118 धावा, 5 गडी बाद. आणि या ठिकाणी आमचे हिंदी समालोचक राजदीप जे यांचं आगमन समालोचन कक्षामध्ये. सहर्ष स्वागत राजदीप जे यांचं. बॅटचा कडा लागून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पाठलाग करत. तीन धावा चोरल्यात या ठिकाणी योगीराज यांनी. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 121 धावा, 5 गडी बाद. 9 षटक समाप्त होत आहे. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 121 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सन्मानजनक धाव संख्या धाव बलकावरती आहे. 121 धावा, हाय स्कोरिंग धाव संख्या म्हणण्यास हरकत नाही. जर विचार केला तर काय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. गणेश यांच्या पडीमधून अतिशय विस्फोटक फलंदाजी केली त्यांनी. त्या पडीच्या बळावरच सन्मानजनक धाव संख्या झाली आहे. 9 षटक समाप्त होईल. 10 षटक घेऊन आले आहेत ते संघाचे कर्णधार. एक फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू होता, खेळून काढला तो कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असतील. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षक अतिशय चुस्त दुरुस्त त्या ठिकाणी. धाव संख्या 123 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल या डावातला. संघाचे कर्णधार सतीश उबाडे करतायत शेवटचं षटक. आता मात्र योगीराज असतील ऑन स्ट्राईक. पुन्हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये मात्र जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून. अतिशय चतुररित्या धाव करतायत. 2 धावा पुन्हा एकदा अर्जित करतायत. या डावातला शेवटचं षटक ते फटकेबाजी करणे आवश्यक असेल. ना फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षक धाव करतायत. 1 धाव मात्र अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. किरिया दुहेरी धावेनेशी धाव समोर नेताना दोन्ही फलंदाज. वैभव सुद्धा एका कौशल्यशाली फलंदाज आहेत. बघूयात आता 3 चेंडू शेष असतील या डावातले. पूर्ण फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र परिवर्तन केलं होतं सतीश यांनी. निर्धाव चेंडू येतोय. थोडासा वाईड यॉर्कर लेंथला टाकलेला हा चेंडू होता. जर विचार केला तर काय सखोल टप्प्यावरची गोलंदाजी होतं या शेवटच्या षटकामध्ये. आणि असं असतं एक दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती दाखल असतात. सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. आता मात्र शेवटचं षटक असेल. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका लेग बाईटच्या स्वरूपातली येते धाव. लेग बाईटच्या स्वरूपातली येते धाव. पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता. पुन्हा काय अचूक टप्प्यावरचा चेंडू बघायला मिळतोय आपल्याला. मात्र धाववाद व्हावं लागेल वैभव यांना. 1 धाव मात्र मिळेल. 10 षटक समाप्त होत आहे. 10 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली 128 धावा, 129 धावांचं आव्हान असेल शिवनेत्र 11 संघासमोर. अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाली गणेश यांच्या फळीमधून. आणि अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी म्हणण्यास हरकत नाही. या ठिकाणी गणेश यांच्या या आक्रमक खेळीसाठी प्रवीण भाऊ बैरागी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मी विनंती करेल प्रवीण भाऊ यांना
की समालोचन कक्षासमोर येऊन गणेश यांना 501 रुपयाचं वितरण करावं. आदरणीय प्रवीण भाऊ बैरागी समालोचन कक्षासमोर येऊन गणेश पारितोषिक स्वीकारतील. लाचलुचपत प्रतिबंधक शाखेला कार्यरत असलेले आदरणीय प्रवीण भाऊ बैरागी 501 रुपयाचं वितरण करताना नगद रोख गणेश यांना. खूप खूप अभिनंदन गणेश यांचं. आक्रमक पवित्रा धारण केला होता फलंदाजीमध्ये आणि सुंदर अशी खेळी केली आहे BPL 2022 या स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन गणेश तुमचं. परत एकदा निलेश चव्हाण महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं नगदी पारितोषिक वितरक असतील गणेश शेळके स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा. खूप खूप अभिनंदन गणेश यांचं. नगद 1002 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक स्वीकारलंय गणेश यांनी. खूप खूप अभिनंदन गणेश. BPL 2022. काय सुंदर नियोजन झालेलं आहे BPL 2022 या स्पर्धेचं. सदस्य कमिटी आनंदाचं वातावरण असेल सदस्य कमिटीमध्ये. आदरणीय किशोर दादा पाटील, सतीश भाऊ खोडके, नितीन पाटील, सतीश गव्हाणे. सुंदर असं या ठिकाणी आयोजन. खूप खूप अभिनंदन सदस्य कमिटीचं. आणि या ठिकाणी आमचे लाडके चंद्रकांत पाटील सुद्धा, चंदभाऊ पाटील. खूप खूप सुंदर आयोजन या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेचं. वैयक्तिक मी सुद्धा मनापासून अभिनंदन करतोय चंदूभाऊ पाटील, पप्पूभाऊ आडे, सतीश भाऊ खोडके, किशोरदादा पाटील आणि ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभतंय BPL 2022 या स्पर्धेकरिता सचिन दादा राजपूत यांचं सुद्धा मनापासून वैयक्तिक अभिनंदन. सुंदर आयोजन BPL 2022. मैं निवेदन करना चाहता हूं हमारे हिंदी समालोचक राजदीप जी इनको कि समालोचन कक्ष में आ जाए. राजदीप जी वानखेड़े जो कि काफी अच्छे हिंदी समालोचक है. राजदीप जी. या ठिकाणी एक आज दुःखदायक घटना घडलेली आहे बुलढाणा नगरीमध्ये. आमचे आदरणीय एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व असलेले नरेंद्र लांजेवार सर ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते भारत विद्यालय या ठिकाणी.
मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. BPL 2022 या स्पर्धेमध्ये एक हानी झालेली आहे. ही पोकळी न भरून निघणारी आहे आपल्या या बुलढाणा नगरीमध्ये. एका चांगल्या पदावरती आपलं कार्य पार पाडत होते ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेले आमचे नरेंद्र लांजेवार सर सदैव आठवणीत असतील. नरेंद्र लांजेवार सर, भावपूर्ण श्रद्धांजली BPL 2022 या स्पर्धेमध्ये. मी सांगू इच्छितो प्रेक्षकांना, बुलढाणा नगरीमध्ये एका सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी बजावली नरेंद्र लांजेवार सरांनी. नेहमी आठवणीत असतील, सदैव आठवणीत नरेंद्र लांजेवार सर, भावपूर्ण श्रद्धांजली. विनंती असेल बुल्स 11 संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं व तसेच सलामीवर फलंदाज तयार असतील शिवनेत्र 11 संघाचे. आजच्या सामन्याचे आदरणीय पंच, दोन्ही पंचांना मी विनंती करतो. आकाश सर, दोन्ही पंचांना मी विनंती करतो की सामना 2 मिनिटासाठी थांबवायचा आहे. बुलढाणा शहराचं नाव साहित्य क्षेत्रामध्ये देश पातळीवर ज्यांनी नेलं असे आदरणीय नरेंद्रजी लांजेवार सर यांचं काल दुःखद निधन झालं. तरी मैदानातील सर्व प्रेक्षक आणि खेळाडू यांना मी विनंती करतो की सावधान अशी ऑर्डर दिल्यानंतर 2 मिनिटासाठी उभं राहायचे. एक साथ सावधान. ओम शांति शांति शांति. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय वैभव यांनी. ऑन स्ट्राइक असतील सतीश, नॉन स्ट्राइकला असतील गणेश. दोन्ही संघ बलाढ्य. सामना नक्की चुरशीचा पाहायला मिळणार प्रेक्षकांना. मनोरंजन तर होणारच BPL 2022 या स्पर्धेमध्ये. ऑन स्ट्राइक असतील सतीश, सामना करतील वैभव यांचा. पहिला चेंडू सुंदररीत्या खेळून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला सतीश यांनी आणि एका धावेनिशी आपल्या संघाचं खातं उघडलंय. 1 धाव.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चुकलेत त्या ठिकाणी गणेश. चेंडू जातोय बाईकच्या स्वरूपामध्ये, एक धाव. ऑन स्ट्राईक असतील सतीश. सुंदर असं मिश्रण गोलंदाजीमध्ये आणि या ठिकाणी झेल बाद झालेत. माघारी परतावं लागतंय गणेश यांना. सुंदर असा झेल टिपलाय यष्टीरक्षक प्रकाश यांनी. कुठल्याच प्रकारची चुकी केली नाही या ठिकाणी. सुंदर असा झेल. माघारी परतताना गणेश, एक मोठा फटका म्हणावा लागेल या ठिकाणी शिवनेत्र लोण्या संघाला. 3 धावा, 1 बाद. फलंदाजीचा भार स्वीकारलाय गजानन काकडे. एक विस्फोटक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, बुलढाणा नगरीमध्ये नावाजलेलं असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व गजानन काकडे. ऑन स्ट्राईक असतील गजानन, सामना करतील वैभव यांचा. सन्मान दिलाय त्या ठिकाणी चेंडूला. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं कार्य पूर्ण केलंय यष्टीरक्षक प्रकाश. मॅन फ्रॉम येळगाव प्रकाश. स्लॉट मध्ये चेंडू होता, चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी गजानन यांचं. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धाव संख्या पुढे सरसावते, 7 धावा, 1 गडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 7 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली तर 7 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मोठा झटका लागला पहिल्या षटकामध्ये गणेश यांच्या रूपामध्ये. जर कालचा आपण विचार केला, कालच्या सामन्याचा अतिशय विस्फोटक फलंदाजी करत होते गणेश. आज मात्र कोणत्याच प्रकारची संधी त्यांना मिळाली नाही, परतावा लागला त्यांना तंबूच्या आसऱ्याला. काय गोलंदाजी बघायला मिळाले वैभव यांच्या रूपामध्ये. अतिशय सखोल टप्प्यावरची गोलंदाजी होती. दुसरं षटक घेऊन आले आहेत ते योगीराज. सामना करतील संघाचे कर्णधार सतीश उबाडे. तर विचार केला तर काही सामने सतीश चांगल्या प्रकारची खेळी आतापर्यंत आपल्या संघासाठी खेळू शकले नाही. आज मात्र संधी असेल. अतिशय चांगल्या टप्प्यावरचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू येईल. दुसरा षटक पॉवर प्लेचा षटक असणार आहे.
पुन्हा एका चांगला चेंडू होता, मात्र आता लेगबाईच्या स्वरूपातली येते एक धाव. दुसरा षटक पॉवर प्लेचा षटक आहे. आता मात्र गजानन असतीला ऑन स्ट्राईक एक फायदा उचलावा लागेला. पॉवर प्लेचा षटक असणार आहे. अतिशय सखोल टप्प्यावरचा हा चेंडू होता. आता मात्र चेंडू फळेवर आला नाही आणि वरच्या दिशेने एक धाव प्राप्त करतायत दोन्ही फलंदाज. अतिशय चांगला पटका खेळून काढलाय तो सतीश यांनी. आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गणेश यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्याकडे अपील होते आहे, परंतु थोडस संकटमय ठरला असतं हे धावा. काय क्षेत्ररक्षण कौतुकास्पद क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षक गणेश यांच्या माध्यमातून केसापूरचा हा खेळाडू असेल. आज मात्र दिवस गणेशचाच असेल. फलंदाजीमध्ये सुद्धा आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपला परिपूर्णपणे देताना मैदानावरती झोकून दिला स्वतःला. पुन्हा रिव्हर्स स्टेप मारण्याचा प्रयत्न होता सतीश यांचा. आता मात्र परिवर्तन होता चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू येतोय. दुसरा षटक आहे. धावसंख्या जर बघितली तर 129 धावांचा तुमच्या समोर आव्हान असेल. काय फटका बघायला मिळतो, मात्र आता जरा डायरेक्ट फेकिया. पडावर असते तर निश्चितच संकटामध्ये सापडले असते सतीश. मात्र षटक समाप्त होत आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 12 धावा 1 गडी बाद. गोलंदाजीचा भार स्वीकारला या ठिकाणी ऋषी यांनी. ऑन स्ट्राईक असतील सतीश, सामना करतील ऋषी यांचा. एक अष्टपैलू खेळाडू ऋषी मैदान गाजवताना. सुंदर असा अचूक टप्प्यावरती चेंडू जातोय निर्धाव. ऋषी चव्हाण एक भेदक गोलंदाजाची भूमिका पार पडतायत BPL 2022 या स्पर्धेमध्ये. स्लॉट मध्ये चेंडू होता, मिश्रण केलं होतं चेंडू मध्ये, कळू शकले नाही सतीश. आणि झेल बाद होत माघारी परततायत सतीश. सुंदर असा सुरेख झेल गणेश यांच्याकडनं. BPL 2022
तुम तो छा गए गणेश BPL 2022 स्पर्धेमध्ये. आता मात्र फलंदाजीचा भार स्वीकारलाय विस्फोटक फलंदाज संदीप. सौचा हा खेळाडू मैदान गाजवताना BPL 2022 या स्पर्धेमध्ये संदीप शेळके. ऑन स्ट्राईक असतील गजानन, सामना करतील ऋषी चव्हाण यांचा. विस्फोटक फलंदाज विरुद्ध भेदक गोलंदाज. सुंदर असा सामना मनोरंजन होतंय BPL 2022 स्पर्धेमध्ये. स्लॉट मध्ये चेंडू होता गजानन यांच्या. सुंदर असं चोख प्रत्युत्तर, कडक प्रहार या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा रेषेपार, उत्तुंग षटकार. धाव संख्या पुढे सरसावेल 18 धावा, 2 गडी बाद. परत एकदा ऑन स्ट्राईक गजानन, सामना करतील ऋषी यांचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील झाली यष्टीरक्षकाकडनं. विचारसरणीच्या माध्यमातून दोन्ही पंच या ठिकाणी निर्णय देताना बघूया काय असेल निर्णय. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय नाबाद. अचूक आणि सटीक निर्णय क्षमता असलेले दोन्ही पंच या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. आकाश सर व कौस्तुभ सर दोघांचंही खूप खूप अभिनंदन या BPL 2022 स्पर्धेमध्ये. परत एकदा ऑन स्ट्राईक असतील गजानन, सामना करतील ऋषी चव्हाण यांचा. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकलेत. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावेल 19 धावा, 2 गडी बाद. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील विस्फोटक फलंदाज संदीप शेळके, सामना करतील ऋषी चव्हाण यांचा. सुंदर असा चेंडू पाहायला मिळालाय ऋषी यांच्याकडनं. हलक्या हाताने खेळून काढला होता संदीप यांनी. 2 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 21 धावा, 2 गडी बाद. 42 चेंडू 108 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाला. 42 चेंडू 108 धावा. अजूनही कोणत्या दिशेने सामना झुकेल अनिश्चितता कायमच. 3 षटक समाप्त. धाव संख्या 21 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र 11 संघ जर विचार केला तर अतिशय सखोल टप्प्यावरची गोलंदाजी झाली आहे ते बुल्स 11 संघाच्या गोलंदाजांकडून. जिथपर्यंत सामन्याचा विचार केला तर गजानन एका इन फॉर्म फलंदाज आहे तर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन तो समोर खेळी करावी लागेल.
आकिब असतील चौथं षटक घेऊन येऊन आकिब गोलंदाजी मार्ग करता सज्ज. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील गजानन. धावसंख्या 21 धावा. 3 षटक समाप्त होत आहे. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. परिवर्तन केलं होतं आकिब यांनी. निर्धाव चेंडू येतोय. परिवर्तन क्षेत्रक्षणामध्ये वारंवार करताना संघाचे कर्णधार निलेश मात्र थोडासा दबाव दिसतोय फलंदाजीमध्ये. आणि आता मात्र त्रिफळाची धुवावं लागतंय गजानन यांना. अतिशय सुरेख टप्प्यावरचा चेंडू होता. बॅटची कडा घेतात सरळ त्रिफळा चित होत आहे. गजानन मोठा झटका लागतोय शिवनेत्र 11 संघाला. आता मात्र परतावा लागेल पविलियनच्या मार्गाने. लागतोय तो 21 धावेवरती तिसरा झटका. तिसरा हादरा शिवनेत्र 11 संघाला. चौथं षटक आहे प्रगतीपथावरती. काय गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. ज्या प्रकारे विचार केला तर अतिशय सखोल टप्प्यावरची गोलंदाजी होत आहे. बुल्स 11 संघाच्या गोलंदाजांकडून आवश्यकता आहे जर विचार केला. इन फॉर्म फलंदाज होते गजानन. परतावा लागला त्यांना आता तंबूच्या आसऱ्याला. झटका मात्र आता थोडंसं निराशेचं वातावरण असेल शिवनेत्र 11 संघाच्या खेम्यामध्ये. अमजद असतील डावखुरे. फलंदाज अमजद काल मात्र संघामध्ये नव्हते. आज मात्र संघासाठी उपलब्ध झाले आहेत अमजद. त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे ते कौशल्य आहे. मैदानावरती अनेक सामने आपण चांगले खेळताना बघितलंय त्यांना. पुन्हा यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता अमजद यांचा परंतु निर्धाव चेंडू येतोय. षटक आहे प्रगतीपथावरती आणि थोडासा दबाव असेल कारण दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा पंचांचा इशारा येतोय. बाद व्हावं लागतंय अमजद यांना. मोठा झटका. बॅक टू बॅक हादरे लागतायत शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघाला. पुन्हा बिनधाव करता बाद. तंबूच्या आसऱ्याला परत द्यावं लागतंय अमजद यांना. चौथा षटक. चौथ्या षटकामध्ये लागतोय चौथा झटका शिवनेत्र ऑप्टिकल संघाला. सचिन मिसाळ असतील नवीन फलंदाज. त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता ते कौशल्य आहे. अनेक सामने त्यांनी स्वतःच्या बळावरती मैदानावरती खेळले आहेत. ओके आज मात्र कशा प्रकारची खेळी करतील आणि आवश्यकता सुद्धा असेल त्यांच्या चांगल्या खेळीची संघाला. परंतु जर गोलंदाजीचे लक्ष दिलं तर अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते. अतिशय कोणत्याच प्रकारचा फायदा फलंदाजांना होत नाहीये. अतिशय हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या दिशेने. जरा डायरेक्ट फेकी जरा यष्टींवर असते तर थोडस संकटात सापडले असते सचिन. मात्र कोणत्याच प्रकारचं नुकसान नाहीये. 4 षटक समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र 11 संघ. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा 4 गडी बाद. विनंती असेल पंचांना सामना थोडा लवकरात लवकर सुरू ठेवावा. शेवटच्या सामन्यामध्ये थोडं
सावट असू शकतं उजेडाचं. त्यामुळं पंचांना विनंती असेल, आपल्याला लाभलेले दोन्ही आदरणीय पंच आकाश सर व कौस्तुभ सर. आकिब यांची मागच्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती धाव गेली, अन्यथा BPL 2022 या स्पर्धेचं पहिलं षटक ठरलं असतं, निर्धाव षटक. खूप खूप अभिनंदन आकिब यांचं. ऑन स्ट्राईक असतील सचिन मिसाळ, बुलढाणा नगरीचे खेळाडू सचिन मिसाळ. सामना करतील ऋषी यांचा. सुंदर असं प्रत्युत्तर त्या ठिकाणी सचिन यांचं. स्लॉट मध्ये चेंडू होता, चोख प्रत्युत्तर, सीमारेषे पार, चौकार. धावफलक पुढे सरसावेल. 26 धावा, 4 गडी बाद. 35 चेंडू आणि 103 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी शिवनेत्र 11 संघाला. सुंदर अशा सामन्याचं या ठिकाणी प्रदर्शन. 35 चेंडू, 103 धावा. परत एकदा खेळून काढलाय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने केवळ आणि केवळ 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावेल. 27 धावा, 4 गडी बाद. ऑन स्ट्राईक असतील संदीप. सामना करतील ऋषी चव्हाण यांचा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चोख प्रत्युत्तर संदीप यांच्याकडनं. सीमारेषे पार, षटकार षटकार. जोपर्यंत हा फलंदाज खेळपट्टीवरती कायम आहे तोपर्यंत सामना कोणत्या दिशेने झुकेल अनिश्चितता अजूनही कायमच. क्षमता आहे त्यांच्यामध्ये सामन्याला पलटवण्याची. संदीप शेळके परत एकदा ऑन स्ट्राईक असतील. सामना करतील ऋषी चव्हाण यांचा. परत एकदा सुंदर असा फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वैभव यांचं. केवळ 1 धाव. धाव संख्या पोहोचते 34 धावा, 4 गडी बाद. ऑन स्ट्राईक असतील सचिन. सामना करतील ऋषी यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता, जोरदार प्रहार केला होता सचिन यांनी. मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण गणेश यांचं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तुम तो छा गए गणेश. BPL 2022. सुंदर प्रयत्न होता फटका लगावण्याचा आपल्या फॉलो थ्रू मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 36 धावा, 4 गडी बाद. या ठिकाणी विनंती असेल अतिरिक्त खेळाडूंना या ठिकाणी पाणी पुरवावं आपल्या खेळाडूंना, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. आणि विनंती असेल आमच्या मायाबाईंना पंचांना पाणी पुरवावं. माया इन पुष्पा स्टाईल BPL 2022.
अतिशय चोखपणे भूमिका बजावताना या ठिकाणी माया, खूप खूप अभिनंदन माया तुमचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये सहकार्याची भावना दाखवताना माया आणि पीच क्युरेटर भिका भाऊ दोघांचेही खूप खूप आभार. अगदी चांगल्या प्रकारचं मोलाचं योगदान खेळपट्टीसाठी देत आहेत भिका भाऊ व माया भाऊ. मायाबाई पुष्पा या ठिकाणी छोटीशी शैली करून दाखवताना माया. इसमें कुछ नहीं है. सारा जमाना है मेरे पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे. सर ये झुकने ना दूं दुनिया के आगे, पर तेरी गोलंदाजीचा भार स्वीकारलाय आकिब यांनी. ऑन स्ट्राईक असतील संदीप, विस्फोटक फलंदाज विरुद्ध भेदक गोलंदाज. आकिब आहेत नवीन फलंदाज. मागचं षटक जर बघितलं अतिशय चांगल्या प्रकारचं षटक त्यांच्या माध्यमातून झालं. उलटा स्वरूपाचा हा चेंडू होता, खेळून काढलाय संदीप यांनी. कव्हरच्या दिशेने एक धाव मात्र मिळते आहे. स्ट्राईक रोटेट करतायत दोन्ही फलंदाज. 4 केला तर धावसंख्या अजून पुरे पाहिजे आहे. विचार केला तर 29 चेंडू आणि 92 धावा. 29 चेंडू 92 धावांची आवश्यकता अजून आहे. आणि आता मात्र सरळ उडून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धाव्यांसाठी सचिन मिसाड ऑन फायर. मी आधीच बोललो की त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता, ते कौशल्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या बळावरती अनेक सामने त्यांनी या ठिकाणी जिंकून दिले आहेत. आज मात्र तशाच खेळीची आवश्यकता त्यांच्या माध्यमातून असेल आणि त्याचंच एक प्रत्युत्तर देताना सचिन मिसाळ. षटकार येतोय, परिपूर्ण फायदा होईल या षटकाराचा जर विचार केला तर. धावसंख्या 28, चेंडू 86 धावांची आवश्यकता अजून विजयासाठी आहे. 5वा षटक समाप्त, 6वं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असेल. धावसंख्या 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध बुल्स 11 संघाकडे अजून थोडासा प्रवास खडतळ आहे, परंतु अशक्य काहीच नाहीये या खेळामध्ये. बघण्यास हरकत नाही समोरचे काही षटक. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. धावसंख्या 45 धावा. 6वं षटक आकिब एक अनुभवशाली कौशल्य असलेले गोलंदाज. मागच्या षटक अतिशय चांगल्या प्रकारचा मोठा झटका दिला होता. पुन्हा पुलटा स्वरूपाचा हा चेंडू आता मात्र हवेमध्ये असेल आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. शुभम चव्हाण चांगला झेल पाहायला मिळतोय मैदानावरती. आता मात्र परतावा लागेल सचिन यांना तंबूच्या आश्रयाला. मोठा मासा गड्याला लावताना आकिब लागतोय तो 45 धावेवरती 5वा झटका. शिवनेत्र 11 संघाला जरा विचार केला तर एक मोठी खेळी आज पण करू शकले नाही.
नवीन फलंदाज असतील दिनेश बकाले यांनी असा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 19 चेंडू आणि 42 धावांची खेळी या ठिकाणी केली होती. आज मात्र तशाच खेळीची आवश्यकता असेल, कारण संकटामध्ये सापडला आहेत संघ. त्या संकटाच्या बाहेर काढणे आवश्यक असेल. धावा संख्या 45 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू येण्याचे शेष असतील. एक यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. आणि निर्धाव चेंडू येतोय. दिनेश पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र बाद व्हावा लागतंय दिनेश यांना. एक पुन्हा मोठा मासा गडाला लावताना आकीब लागतोय तो. 45 धावेवरती 6वा झटका. लागोपाठ झटके लागतायत शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघाला. षटक समाप्त होईल 6 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 45 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ. सहा षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 45 धावा, 6 गडी बाद. आवश्यकता असेल 24 चेंडू आणि 84 धावांची. सुंदर अशी गोलंदाजी आकिब यांच्याकडनं. माघारी परतवलंय महत्वाच्या फलंदाजांना. दोन षटक टाकले होते या ठिकाणी आकिब यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. 4 गडी टिपलेत शिवनेत्र 11 संघाचे. खूप खूप अभिनंदन. 2 षटक, 10 धावा आणि 4 गडी बाद केलेत. खूप खूप अभिनंदन आकिब यांचं. BPL 2022. ऑन स्ट्राईक असतील सूरज इंगळे. अष्टपैलू खेळाडू बुलढाणा नगरीचा सूरज ऑन स्ट्राईक. गोलंदाजीचा भार घेऊन आले होते शुभम. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर चेंडू जातोय निर्धाव. कुठल्याच प्रकारची संधी देत नाहीत सूरज यांना. शॉर्ट पिच चेंडू होता. चुकले त्या ठिकाणी सूरज. परत एकदा चेंडू जातोय निर्धाव. मात्र यावेळेस चांगला फटका मारला या ठिकाणी सूरज यांनी. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषे पार चौकार. धाव फलक पुढे सरसावते. 49 धावा, 6 गडी बाद. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू. सुंदर असं चोख प्रत्युत्तर. सीमा रेषे पार.
उत्तुंग असा षटकार सूरज यांच्या फळीमधनं. धाव फलक पुढे सरसावेल. 55 धावा, 6 गडी बाद. या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असं परिवर्तन गोलंदाजीमध्ये शुभम यांच्याकडनं. जोरदार प्रहार केला होता त्या ठिकाणी फुलटो चेंडूवरती सूरज यांनी. परंतु या ठिकाणी परत एकदा क्षेत्ररक्षक गणेश, तुम तो छा गए गणेश. BPL 2022. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 56 धावा, 6 गडी बाद. आवश्यकता असेल या ठिकाणी 18 चेंडू 73 धावा. आव्हान असेल शिवनेत्र 11 संघाला. आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय शिवनेत्र 11 या संघानं. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय योगीराज यांनी. 56 धावा, 6 गडी बाद. 18 चेंडू 73 धावा. 18 चेंडू आणि 73 धावा. सुंदर असा सामना रंगताना BPL 2022 या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल. बॅटिंग पॉवर प्ले. आता गोलंदाजी घेतली आहे वैभव यांनी. परिस्थिती पाहून समय सूचकता या ठिकाणी दाखवली आहे वैभव यांनी. ऑन स्ट्राईक असतील सूरज. अतिशय चांगला फटका खेळला होता सूरजने. मात्र थोडासा चेंडू हवेमध्ये होता. झेल सुटतोय तो शुभम चव्हाण यांच्याकडून. मात्र कोणत्याच प्रकारचं नुकसान नाहीये. विचार केला तर आता पुन्हा अतिशय सुरेख फटका खेळला जातो. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उपलब्ध. 1 धाव मात्र अर्जित केला. आता दुसरा धावेचा प्रयत्न होता. 2 धावा आणि रनिंग बेसिंगच्या विकेट्स म्हणावे लागेल. एकोणसाठ धावांवर जाऊन पोहोचतंय. धाव संख्या 16 चेंडू 70 धावा. आता मात्र पुन्हा बाद व्हावं लागतंय संदीप यांना. अतिशय चांगल्या प्रकारची यष्टीरक्षण म्हणण्यास हरकत नाहीये प्रकाश यांचा. 2 अतिशय चांगल्या प्रकारचे यष्टीरक्षण करत बाद केलेत प्रकाश यांनी. अनिकेत वरंडे असतील नवीन फलंदाज. आता मात्र 15 चेंडू 70 धावा. थोडासा खडतर प्रवास असेल. मोठी फटकेबाजी करणे आवश्यक असेल जर विचार केला तर. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ते वैभवने. 2 गडी बाद, 2 गडी टिपले त्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आज मात्र थोडंसा दबावामध्ये दिसत आहेत ते शिवनेत्र 11 संघाचे फलंदाज.
अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातो आहे. चेंडू जातो आहे सीमारेषा पार. एक टप्पा चौकार 4 धाब्यांसाठी. अनिकेत उबरंडे होते फलंदाज आणि पुरेपूर फायदा घेताना या फुलटॉस स्वरूपाच्या चेंडूचा. 63 धावा होत्या धावपलकावरती. 14 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळला जातो आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी धाव करतायत. 2 धावा अर्जित केल्या जात आहे. धावसंख्या 65 धावा. 13 चेंडू 64 धावांची आवश्यकता असेल. अजून शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघाला पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र परिवर्तन होता. निर्धाव चेंडू येतोय. षटक समाप्त होईल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ. 12 चेंडू 64 धावांची आवश्यकता. आठ षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 65 धावा, 7 गडी बाद. 12 चेंडूंमध्ये 64 धावांची आवश्यकता असेल शिवनेत्र 11 या संघाला. 2 नैना और एक कहानी, थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी, छोटी सी 2 झीलों में वो बहती रहती है, कोई सुने या ना सुने कहती रहती है, कुछ लिख के और कुछ जुबानी, कुछ लिख के और कुछ जुबानी. ऑन स्ट्राइक असतील सूरज, सामना करतील शुभम यांचा. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं खेळून काढला होता सूरज यांनी. केवळ आणि केवळ 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावते. 66 धावा, 7 गडी बाद. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलाय अनिकेत यांनी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल बर्डे. केवळ आणि केवळ 1 धाव. ऑन स्ट्राइक असतील सूरज इंगळे, सामना करतील शुभम यांचा. परत एकदा चेंडू जातोय निर्धाव. काय सुंदर अशी वाऱ्याची झुळूक दिसते या ठिकाणी. BPL 2022 या स्पर्धेमध्ये निसर्ग सुद्धा साथ देतोय. BPL 2022 सुंदर अशी मंदधुंद वाऱ्याची झुळूक वाहते जिकडे तिकडे चोहीकडे. स्लॉट मध्ये चेंडू होता. चोख प्रत्युत्तर सूरज यांचं. सीमारेषे पार. षटकार षटकार. फ्लॅट 6 केम फ्रॉम सूरज. रविवारचा दिवस
एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आनंद घेताना प्रेक्षक. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी शुभम यांची. 7 चेंडू 56 धावा. परत एकदा खेळून काढलाय मिडॉनच्या दिशेनं. केवळ आणि केवळ एक धाव. नऊ षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पुढे सरसावतोय. 74 धावा, 7 गडी बाद. 6 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी शिवनेत्र 11 संघाला. शेवटचं षटक घेऊन आलेत योगीराज. ऑन स्ट्राईक असतील सूरज. सामना करतील योगीराज यांचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. 74 धावा, 7 गडी बाद. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा कडा लागून चेंडू जातोय यष्टीरक्षक प्रकाश गुळवे यांच्या हातामध्ये. झेल बाद होत आहेत. सूरज इंगळे माघारी परतावं लागल सूरज यांना. आता मात्र नवीन फलंदाज बुलढाणा नगरीचे अमोल झिने. अष्टपैलू खेळाडू या बुलढाणा नगरीमध्ये एक आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अमोल झिने सामना करतील योगीराज यांचा. ऑन स्ट्राईक असतील. ऑन स्ट्राईक असतील अनिकेत. सामना करतील योगीराज यांचा. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची, चैन करावी स्वप्नांची. आता ऑन स्ट्राईकला आले अमोल झिने. षटकारासाठी प्रसिद्ध असलेले अमोल झिने सामना करतील योगीराज यांचा. रिव्हर्स मारण्याचा हा प्रयत्न, पायाचा वेध घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. केवळ आणि केवळ लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. कडक प्रहार केलाय त्या ठिकाणी, पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक. आणि कच्च्या फळीमधनं निघतोय सीमारेषे पार. चौकार चौकार. 80 धावा, 8 गडी बाद. शिवनेत्र 11. ऑन स्ट्राईक असतील परत एकदा अनिकेत. सामना करतील योगीराज यांचा. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला योगीराज यांच्याकडनं. केवळ आणि केवळ एक धाव. आणि या ठिकाणी विजयाची भूमिका कायम ठेवताना बुल्स 11
या ठिकाणी सामना जिंकलाय बुल्स 11 संघानं. कोण आहे